तुमच्या सगळ्यांचा मनात एक संकल्प विकल्प असतो, परंतु पुराण शब्दाचा अर्थ प्रतिपादन करताना चोखंबा प्रकाशनाच्या गणेश पुराणाच्या प्रस्तावनेमध्ये अभ्यासकांनी असं मत व्यक्त केलं, जे पुन्हा पुन्हा नाविन्यानं नव काहीतरी उदयाला आणतं त्याचं नाव पुराण. तर लोक बोलताना असं म्हणतात, पुराणातली वानगी पुराणात बरी. ज्यांना कळत नाही ते म्हणतात पुराणातली वांगी पुराणात बरी. वांगी शब्द नाही, वानगी. वानगी म्हणजे उदाहरणार्थ, कथेत दिलेले उदाहरण हे लोककल्याण करणारे उदाहरण आहे. आदरणीय श्री गणेश महाराजांच्या मुखातून भगवान शिवतत्वाचा विचार या पवित्र मातीत प्रकट होतोय. त्यातही आज कार्तिकजी आणि तदनंतर भगवान श्री गणेशाचं प्राकट्य हा विषय महत्वाचा आहे. भगवान गणेश कधी आदितींच्या उदरी उदयाला येतात, कश्यपात मज होतात, तर कधी ते पार्वती पुत्र होतात. देशकाल परत्वे गणपतीचे 4 युगात 4 स्वतंत्र अवतार आहेत. कलियुगातला जो अवतार आहे तो 2 हाताचा आणि अश्वारूढ अशा प्रकाराचा आहे. अश्व म्हणजे घोड्यावरती बसलेला, आणि त्याचं स्वरूप आहे कृष्ण पिंगाक्ष. अक्ष म्हणजे डोळे, आणि कृष्ण म्हणजे सावळ्या स्वरूपाचे परमात्मा जसे, किंवा गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम, तशा स्वरूपाचे गणपती आहेत. आणि गणपती आपलं आराध्य इष्ट असं दैवत आहे. आणि शिवपुराणात ती चिंतन आदरणीय गणेशाचीच कथा गणेशाच्या मुखातनं आज ऐकायला मिळते. ही शिवकृपा आहे. म्हणून मला सगळ्यात महत्वाचा एक आजचा समन्वय असा आहे, तुकोबारायांच्या बीजेला शिवचरित्राचा काय संबंध? नीट ऐका. भगवान शंकराच्या पुराणाचा तुकाराम बीजेला काय संबंध? असा एक प्रश्न ऐकणाऱ्या स्त्री पुरुषांना, जेवढे लोक आहेत त्यांच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर संत बहिणाबाई जो गाथा लिहिला त्या पाठकांच्या कुळातल्या, त्यांच्या पतींचं नाव रत्नाकर, त्यांचं मूळ माहेर देवगाव रंगारी, आईचं नाव जानकीबाई, त्यांचं लग्न शिवर बंगल्याच्या रत्नाकर पाठकांच्या बरोबर झालं. त्यांनी भारताची तीर्थयात्रा केली आणि त्या कालखंडात रामदास स्वामींच्या परंपरेतल्या जयराम स्वामींनी बहिणाबाईंना उपदेश केला की माझ्यापेक्षा कीर्तन प्रवचन गुरुमंत्र तुम्ही देहू गावी असलेल्या इंद्रण्याच्या तीरावरती बसलेल्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा घ्या. म्हणून संत बहिणाबाई ह्या देहू गावी आल्या आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यात एकच स्त्री शिष्य आहे, तुम्हा सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्री संत बहिणाबाई पाठक. त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तुकोबाराय म्हणाले, बहिणे तू आता गावी जाऊन तुझा संसार आणि परमार्थ साफल्याचा कर आणि अभंग रचना कर. महाराजांनी आशीर्वाद दिला आणि संत बहिणाबाईंनी अभंग गाथा लिहिली. त्याच्यात भूतपल्ले साहेब असं प्रकरण मांडलं. बहिणाबाईंनी आदिनाथे मंत्र उमा माते दिला, मत्स्येंद्रा लादला मत्स्य गर्भी असा अभंग आहे. म्हणजे आदिनाथ गुरु तुमच्या सगळ्यांच्या पाठातला आहे, मी सांगतो ते वेगळं थोडस. मग ती परंपरा अशी आली, आदिशिव तत्व म्हणजे शंकर. तर शंकर म्हणजे काय? तर शमनाम सुखम करोति इति शंकरः, सुख देणारा, कल्याण करणारा, अमंगलाला मंगल बोलवणारा देव जगाच्या पाठीवर कोण आहे? त्याचं नाव शिवतत्व आहे. आणि पद्मपुराणात शिवपुराणात असं एक वर्णन आहे, शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. जे लोक आपल्या मुखानं शिव शिव स्मरण करतात